नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल एके ब्लॉगमध्ये। तर आज आपण परत चालू काट्यात, जे दाढ उरली होती कालचा ब्लॉग बघितला असेल। दाढ आपली जाम उरली, ते वरचे दोन काताचे तळे आणि बघू मयादांचे जे पडीक वांगे आहेत ते लावायचं प्लॅनिंग आहे। बघूया आता काट्यात गेल्यावरती ट्रॅक्टरवाला काय म्हणता। तर सकाळचा काही अशा प्रकारे आमचा वाडीचा व्ह्यू दिसतोय। पाऊस बघा मस्तपैकी आज दिवसभर, आज पण दिवसभर पाऊस आहे। बघू शकता इकडे सगळीकडे काळोखच काळोख केलेलं आहे। काल आमच्याकडे जाम पाऊस लागला, राजापूर डोंगर वाहून गेला, एवढा पाणीच पाणी झाला। भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडला। आज काय एवढा नाही आहे, तरी पण म्हणजे बारीक बारीक लागतोय। कालच्यासारखा मुसळधार नाही पाऊस। बघू शकता इकडे आपला काय नजारा, एक नंबर व्ह्यू दिसतोय, एक नंबर। तर असा काही आमच्या वाडीचा व्ह्यू दिसतोय। जाऊया पटापट काट्यात, कणून घेऊया हा तो एक भांगो आणि मग बघू ट्रॅक्टरवाला इलेलो हा काय। जर इलेलो असलो तर बघ ते पहिले भांगे लावून घेऊ, नाव इले असतो मग ते कात्याचे शिरोट्या ते खणून घेऊ। बघू कसं काय ते, आधी जाऊया तर गेल्याशिवाय समज नाही, गेल्यावरती समजेल। हो या आज सुट्टी आहे, पण पाऊस जाम आहे ना, त्याच्यामुळे आज सुट्टी दिलेली आहे। होय आज सुट्टी ना, अरे पाऊस जाम आहे, जाऊ नको, बाहेर पडू नको, जबरदस्त पाऊस आहे, पाणीच पाणी झालं। त्याच्यामुळे शाळेला दिलेली आहे सुट्टी, शाळा कॉलेजवाल्यांची मजा आज सुट्टी असल्यामुळे। हा बघा तो आईनं काल संध्याकाळी खणून गेली, आता हा मी खणतो एवढा। आज काट्यात बघा दूरवर माणसं कोणच नाही, तिकडे कोणतरी आहे कोपऱ्यात दाढ करतोय। आज काट्यात कोणच आहे, दूरवर बघायला गेलं ना तर कोणीच नाही माणूस आज, कारण काल सगळ्यांनी पाणी होतं त्याच्यामुळे लावून घेतलं नाही, साधलं नाही लोकांनी काल पावसामुळे सर्व। तर तिकडे आहे आपल्या थोरल्याचे आहे, तिकडे ट्रॅक्टर आहे तिकडे आहे, आणि इथं आहे कचा भांगा, आणि काय आमची इथं आहे। तर आमची दाढ उरलेली आहे ना, ती इथं लावायचं प्लॅनिंग आहे। बघूया आता कसं काय ते, तर कॉल आला आहे कोणाचा तो बघूया, आणि आपला ब्लॉग पण अपलोड करायचा, तो अपलोड करायला टाकूया। तोपर्यंत आपण हा भांगा खणून घेऊ अपलोड होईपर्यंत। फ्रेंड्स, तर आज आपल्याला वाटलं होतं आराम भेटेल, तर आराम तर काहीच नाही। हे बघा हे भांगे लावायचे ठेवून दिलेत यासाठी की आता ते लावूच, पहिली आधी उरलेली दाढ ना तिकडे लावून घेतो। हे बघा ट्रॅक्टर तर घेऊन आलो आहे तिकडे, तर पहिली आता उखळ काढून घेतोय। उखळ काढल्यानंतर ना मग चिखल करायला बरं पडेल। हे बघा ट्रॅक्टर घेऊन आलो आहे, तर हा भांगा आता आपण उखळ करून घेतोय। आताच जस्ट आणली आहे ट्रॅक्टर त्या साईडला होती, तर आता ती आपण इकडे घेऊन आलो आहे। पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाही, लागतोय म्हणजे रिमझिम लागतो, एवढा तर काय हे नाही, जोराचा पाऊस लागत नाही, रिमझिम पाऊस लागतोय। ट्रॅक्टर मोठे असल्यामुळे ना ते बघा कशी काय हालत होते ते। बघूया आता कसं काय ते। उरलेली दाढ तर आई बोलते लावून घ्या या भांग्यातून त्या भांग्यातून, दोनच भांगे लावणार आहेत, आणि बाकीची उरलेली दाढ त्या ट्रॅक्टरवाल्याला देणार, थोरल्यालाच देऊन टाकणार आहे उरलेली दाढ ती। बघूया आता कसं काय ते। तर आता मी हे जे कोपरे आहेत ना ते कोपरे खणून घेतोय, आणि मग खणून झाले ना की मग खालचा पण तो भांगा उकळ करायचा आहे, मग खालचा पण तो भांगा उकळ करून घेतो। तर अशा शेवटपर्यंत कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये, आणि तुम्ही पण एन्जॉय करा आमच्यासोबत लावतानाची।
जर कोणाला आवड असेल ना तर आवर्जून या पुढच्या वर्षी. यावर्षी तर आपली ऑलमोस्ट झाली आहे लावली, तर पुढच्या वर्षी आवर्जून या. पुढच्या वर्षी जमल्यास बघू, पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी असेल तर आहे काही सिक्रेट ते पुढच्या वर्षीच समजेल. आता काय सांगून काय बोलतात त्याला, सरप्राईजची ही व्हॅल्यू नाही राहणार मग आत्ताच जर सांगितलं तर. आपण भेटू काही क्षणातच, तोपर्यंत असाच एन्जॉय करा ब्लॉग आपला. ओके चला फ्रेंड्स, दिवस बघा आमच्या आज वाईट लिहात. हां, ट्रॅक्टर हाणलं होतं पण लय बेकार परिस्थिती झाली, कारण मोठा ट्रॅक्टर असल्यामुळे ना कातळाकना लय भारी पडला. हे बघा याचे ना नट गेले सगळे पडून, कातळ झाले ढिले. तर आता ह्या सुजाकडे देवचा खोरा आणि सप्पासप सांगू चाचा हो, एवढ्या भांगा आता बास करूचा, कारण आत्ता खणून लावची ताकद नाही. तर मी जाते आता तिकडे दाढ आणू, दाढ घेऊन येतोय आणि एवढं भांगो बास करतो. लय झाला राम. तुझ्या कंटाळला. ह्यो बघा ह्यो आमचं ह्यो ट्रॅक्टरवालो, पण त्याचं पण काय विलाज नाही, कारण काताकत जर मोठा ट्रॅक्टरना फिरूक भारी पडत होता, त्याच्यामुळे त्याचे 2 नट ना कुठे चिखलात पडलेत. ते आता काय भेटताना कठीणात, तर ते आता जातात हानूक हातीवल्यात. त्याच्यामुळे आता बास करतो एवढा. तो तिकडे गाडी घालता. अरे ट्रॅक्टर बघा किती मोठा असल्यामुळे ना, ही कशी झाड्या जमिनीत तर ठीक आहे ट्रॅक्टर, कातळाक ना लय भारी दिसतं. तसं दिसणार ना त्याची ना मध्ये लाईट, म्हणजे 5 मिनिटानंतर 5 सेकंदानंतर ते लाईट गोप्रोची बंद होता. तर तू म्हणता बोलतं काय, असा त्याचा झाला. म्हणजे ते काय माहीत नाही गोप्रोत आपला शूट होत आहे बिना लाईटीचा. तर आता हां आमदार ते आता ते येतात काय नका लावू, तोपर्यंत आपण दाढ घेऊन येऊया पटापट जाऊ. बघू आता, एवढं लावून तर घेतो आता, पण कशी एक पाता पुरे करत घेतो. चिखल तो ऑलमोस्ट म्हणजे 4 तास झाले. चिखल तो ऑलमोस्ट एवढी झाली, फक्त काय जरा खोऱ्यान चाचा होणार, जरा बारीक करणार मस्तपैकी आणि लावूक सुरुवात करून घेणार. हे बघा इकडं. तर अशा प्रकारे हा देखील आमचा भांगा पूर्ण झालाय लागून. तो बघा म्हणजे 2 वजाची दाढ ना ह्या भांग्यात पूर्ण लागून गेली. जी उरली होती दाढ ती पूर्ण इथे संपवली, आणि जे आपण तळ्यासाठी ठेवले होते म्हणजे 2 जे टपकं म्हणजे भांगे कोपरे बोलतात ते, त्या कोपऱ्यानंतर आपण दाढ ठेवली होती, तर ते आता लावून घेतो. हे बघा आता पाऊस गेला ना तर पाणी या तळ्यातलं उपसतो. दाढ आता पुरवठ्याला आली, म्हणजे कशी पोरं फोडलं. पोरं म्हणजे जी एक काडी असते ना तिला ती डबल फुटली, तर त्याला आपण पोरं फोडली असं बोलतो. तर हे पाणी घ्यायचं उपसून जरा बसूया. जामद फेस आला आज चांगला, कारण त्या भांग्याला भरपूर एनर्जी लागली. कारण तो भांगा आपली ट्रॅक्टर बंद पडली म्हणजे त्या फाळांचे स्क्रू न कुठे चिखलात पडले, त्याच्यामुळे त्या भांग्याने खूप एनर्जी बॅटरी लो केली पूर्ण. जामदमा झाला त्या भांग्याला. तर आता हे लावून घेऊ आपण पटापट. एक आधी पहिले वरच्या जे चिखल करून घेतो, कारण नंतरला कसं पाणी वरती चढणार नाही, मग हा कोपऱ्याची होऊन जाईल. इथून जवळ पाणी मग पुरेल. तर मित्र हो, बघता आपला हा कोपरा तर लावून झालाय. हा लावत नाही कारण आता वाजले 6, त्याच्यामुळे आता आम्ही जातो एवढा पूर्ण करून घरी. तो लावू उद्याला, कारण उद्याला काय कुठे काय जायचं तर नाही, त्याच्यामुळे उद्या सकाळी तो होऊन जाईल. त्याच्यामुळे हे एवढं बास करतो, कारण आमची आता तर बॅटरी लो पूर्ण झालेली आहे दोघांची पण, आणि आत्ता जरी लावलं ना तरी वाजून जातील 1-1.5 तास त्यालाच जाईल. त्याच्यामुळे जो आहे ना तो एवढा पूर्ण करतो मस्तपैकी, आणि चाबूकमध्ये घरी जातो. चाबूकमध्ये तर ही इकडे ठेवले वाट जाण्याकरता.
जाम भूक तर जाम लागली, एवढी भूक लागली ना बापरे. आणि त्यातनं पाणी पण संपला, पाणी आणलेला होता तो पूर्ण संपला. बेडूक बघ कसा उडत येईल आता. तर जास्त वेळ नाही घेता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया, कारण लय भूक लागली आहे त्याच्यामुळे. तर असा होता आजचा आपला दिवसभराचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा भेटू नवीन. तोपर्यंत बाय 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 बाय. आहे तिकडे बांध घालता, खतवीत वगैरे सगळं मारून ओके मग झालं आहे. आणि जी डाळ होती ना ती ऑलमोस्ट त्या वांग्यापुरतं हो संपूनच जाईल ती आहे. आणि तिकडे ती 4 पेटे ठेवले, म्हणजे थोडी डबक्यात 2 त्याच्यात लावायला. चलो बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.